सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी त्यांना आज प्लॅनिंगवरती जास्त भर द्यावा लागणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा कुंभ राशीमध्ये एकादश स्थानामध्ये असल्यामुळे दिवसभर तुम्ही कामामध्ये व्यस्त राहणार आहात. तुमचा भौतिक गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन आज बदलू शकतो. तुम्ही कामामध्ये जास्त फोकस कराल. तुम्ही असं काही काम कराल ज्यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढीस लागेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी दिवस सकारात्मक आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा शुक्र आणि मकर राशीमध्ये संचार करतोय. शुक्राची शुभवृष्टी कर्क राशीवरती असल्यामुळे मान, प्रतिष्ठा आणि धनलाभाचे तुम्हाला योग मिळणार आहेत. चंद्र हा अष्टम स्थानामध्ये असल्यामुळे सुख शांती मिळेल. व्यवसायामध्ये नवीन सहकारी मिळतील ज्यामुळे तुमची कामं जास्तीत जास्त लवकर मार्गी लागतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस थोडासा ताणतणावाचा राहणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा बुध अष्टम स्थानामध्ये असून सूर्याच्या प्रभावामुळे काहीसा तणाव आणि चिंता वाढू शकते. दिवसभर कामानिमित्त धावपळ राहणार आहे. घरी पाहुणे येण्याची आज शक्यता आहे. तुम्हाला त्यांचं स्वागत करावं लागेल. तसेच पाहुणे जास्त दिवस थांबणार आहेत, त्यामुळे तुम्हाला त्यांना जास्त वेळ द्यावा लागेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे, कारण धनलाभाचा जास्त योग दिसून येतोय. कर्क ही चंद्राची रास असून पंचम चंद्रामुळे संपत्ती मिळण्याचे योग आहेत. दरम्यान खर्च होण्याचे देखील काही योग आहेत. मुलांकडनं आज तुम्हाला एखादी खुश खबर मिळू शकते. कुटुंबामध्ये तुमच्या आनंदाचं वातावरण राहील. ऑफिसमध्ये देखील फार दिवसांपासून काही काम जे थांबलेलं होतं ते पुन्हा सुरू होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुम्हाला कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. तुमच्या राशीचा स्वामी हा सूर्य कुंभ राशीमध्ये सप्तम स्थानामध्ये असून भाग्यवृद्धीचे योग तयार होत आहेत. बुधाच्या संयोगामुळे नोकरी असो किंवा व्यवसाय यामध्ये बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यापारामध्ये जवळच्या सहकाऱ्यांशी तुम्ही प्रामाणिकपणे आणि आपलेपणानं वागा. त्यांना बोलण्याची संधी द्या. तुम्ही चांगले वागलात तर सहकारी कामामध्ये नक्कीच तुम्हाला मदत करतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा मदत करण्याचा वार राहील. तुम्ही आज अनेक जणांना मदत करणार आहात. तुमचा समाजामध्ये मान सन्मान वाढेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. नोकरी किंवा व्यवसाय दोन्ही ठिकाणी वाद आणि संघर्ष तुम्हाला टाळावे लागतील. तुम्ही सकारात्मक विचारानं काम करा. तुम्हाला मानसिक समाधान नक्कीच मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा समाधान देणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा शुक्र पंचम स्थानामध्ये असल्यामुळे तुम्हाला मनःशांती राहील. जे काही काम तुम्ही कराल त्यात उत्साह राहील. चतुर्थ स्थानातील चंद्रामुळे सुख, सौंदर्य आणि समृद्धीमध्ये वाढ होण्याचे योग आहेत. मित्रांचा सल्ला तुमच्यासाठी मोलाचा ठरेल आणि थांबलेली कामं तुमची पूर्ण होतील. तुम्ही वेळेचा सदुपयोग करा म्हणजे दिवस सकारात्मक असेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा चांगला राहणार आहे. स्वामी मंगळ हा चतुर्थ स्थानामध्ये असल्यामुळे चंद्र प्रथम स्थानामध्ये आल्यामुळे यश मिळण्याचे योग आहेत. तुम्ही जे काही काम आज हाती घ्याल ते तुम्ही पूर्ण कराल आणि त्या कामामध्ये फोकस कराल. व्यवसायामध्ये तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल. तुमचं जर काही काम थांबलेलं असेल तर ते आज पुन्हा सुरू होईल. तुमचे दिवस आज आनंदात राहतील आणि तुम्ही उत्साही राहाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून तुम्हाला अचानक धनलाभाचे योग आहेत. तुमच्या राशीचा स्वामी हा ग्रह बृहस्पती कर्क राशीमध्ये अष्टम स्थानामध्ये आहे, तर चंद्र हा द्वादश स्थानामध्ये असल्यामुळे शुभलाभाचे योग जुळून येत आहेत. स्वतःच्या प्रयत्नांवरती तुम्ही विश्वास ठेवून समस्यांचं समाधान काढण्याचा प्रयत्न करा. यामुळे जे काही तुम्हाला यश मिळेल ते कायम तुमच्याकडे टिकून राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा शुभ लाभाचा आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा शनी द्वितीय स्थानामध्ये असून भाग्यवृद्धीचे तुम्हाला संकेत आहेत. तुमची धन, कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमच्या कामामध्ये विरोधकांनी तुम्हाला कितीही त्रास दिला तरी शेवटी यश मात्र तुम्हालाच मिळेल. काही गोष्टींमध्ये आज बदल होतोय, त्यामुळे तुम्ही सकारात्मक गोष्टींमध्ये आज थांबण्याचा प्रयत्न करा. घाबरू नका. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून तुम्ही दिवसभर व्यस्त राहणार आहात. तुमच्या राशीचा स्वामी हा शनी तृतीय स्थानामध्ये आहे, तर चंद्र एकादश स्थानामध्ये असल्यामुळे दिवसभर काम मिळण्याची शक्यता आहे. व्यापार आणि व्यवसायाकडे लक्ष देणं तुमची प्राथमिकता राहील. तिथे कानाडोळा करून चालणार नाही. जे काही काम तुमचं थांबलेलं आहे ते नीट व्यवस्थित पूर्ण करून घ्या, कारण पुढच्या वेळेला काम मिळेलच असं नाही. शक्य झालं तर तुम्ही तज्ज्ञांची मदत घ्या. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीचा स्वामी हा ग्रह बृहस्पती कर्क राशीमध्ये पंचम स्थानात असल्यामुळे इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत. घरामध्ये मंगल कार्याचं आज आयोजन होऊ शकतं. धार्मिक कामांमध्ये तुमची आज रुची वाढेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, कामाची दगदग थोडी राहील, परंतु तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव सर्वांवरती पडेल. जे काही काम तुम्ही करायला घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.